तुमच्या आयुष्यात सतत दुःख, अपयश आणि संघर्षच येत आहेत का? कितीही प्रयत्न केले तरी यश दूरच वाटते का? जर तुमचं उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी सांगणार असलेली कथा कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. मित्रांनो, जीवनात जेव्हा अडचणी येतात तेव्हा बहुतेक लोक स्वतःलाच दोष देतात. हे माझ्याच बाबतीत का घडतं? मीच इतका दुर्दैवी का? पण त्या क्षणी स्वतःच्या मनाला एक गोष्ट नक्की सांगा. प्रत्येक वेदनेसोबत तितक्याच मोठ्या यशाची संधीही दडलेली असते. आज तुमचं आयुष्य कठीण असेल, पण कदाचित तुम्ही यशाच्या अगदी जवळ उभे आहात. हे समजून घेण्यासाठी एक छोटी पण अत्यंत प्रेरणादायी कथा ऐका. एका उंच डोंगराच्या शिखरावर दोन दगड अनेक वर्षांपासून रोड होते. कोणी त्यांच्याकडे पाहत नव्हतं, कोणी त्यांना महत्त्व देत नव्हतं. एक दिवस पहिला दगड दुसऱ्याला म्हणाला, आपण किती दिवस इथेच होऊन राहणार? जर आपण एखाद्या सुंदर ठिकाणी गेलो तर लोक आपल्याकडे लक्ष देतील. आपण असंच निरुपयोगी होऊन राहण्यासाठी जन्मलो आहोत का? दुसऱ्या दगडालाही त्याचं म्हणणं पटलं. इतक्यात तिकडून एक अनुभवी शिल्पकार जात होता. त्याने दोघांचं संभाषण ऐकलं आणि हसत म्हणाला, जर तुम्ही तयार असाल तर मी तुम्हा दोघांना अशी सुंदर मूर्ती बनवेन की संपूर्ण जग तुमच्याकडे आदराने पाहिल. हे ऐकून दोघेही आनंदी झाले. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. शिल्पकाराने हातात चिमणी आणि हातोडा घेतला. पहिल्या दगडावर पहिला घाव पडताच तो वेदनेने ओरडला, नको, मला हे सहन होणार नाही, मला या वेदना नको. आणि त्याने स्वतःला बाजूला करून घेतलं. मग शिल्पकार दुसऱ्या दगडाकडे वळला. दुसरा दगड शांतपणे म्हणाला, मला वेदना होतील, पण जर या वेदनांमुळे माझं आयुष्य सुंदर होणार असेल तर मी प्रत्येक घाव सहन करायला तयार आहे. मग सुरू झाला संघर्ष. एक घाव, दुसरा घाव, शेकडो घाव. प्रत्येक घाव वेदनादायक होता, पण त्या दगडाने हार मानली नाही. तो शांतपणे प्रत्येक वेदना सहन करत राहिला. काही दिवसांनी तो साधा दगड एका अप्रतिम देवमूर्तीत बदलला. लवकरच त्या डोंगरावर एक सुंदर मंदिर उभं राहिलं. हजारो भक्त दर्शनासाठी येऊ लागले. लोक त्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊ लागले. आणि पहिल्या दगडाचं काय झालं? ज्या दगडाने काही क्षणांच्या वेदना सहन करण्यास नकार दिला होता, त्याच दगडाचा उपयोग भक्त नारळ फोडण्यासाठी करू लागले. ज्या वेदनांपासून तो सुरुवातीला पळाला, त्या वेदना त्याला आयुष्यभर सहन कराव्या लागल्या. मित्रांनो, ही कथा फक्त दोन दगडांची नाही. ही कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची आहे. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, ज्या अपयशांनी तुम्हाला खचवलं आहे, ज्या वेदनांनी तुम्हाला रडवलं आहे, त्या कदाचित तुमचं भविष्य घडवत आहेत. जीवन तुम्हाला तोडत नाही, जीवन तुम्हाला घडवत आहे. जसा शिल्पकार दगडावर घाव घालून त्याला मूर्ती बनवतो, तसंच जीवन प्रत्येक संकटातून तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतं. म्हणून संकटांपासून पळू नका, वेदनांपासून घाबरू नका, कारण जिथे वेदना असते तिथेच यश जन्म घेत असतं. लक्षात ठेवा, आजचे संघर्ष उद्याच्या यशाचा पाया असतात. आजचे घाव उद्याची ओळख घडवतात. आज तुम्ही सहन केलेल्या वेदनाच उद्या तुम्हाला हजारो लोकांसाठी प्रेरणा बनवतील. म्हणून हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, संघर्ष करत राहा. कारण वेदना तात्पुरत्या असतात, पण त्यातून मिळणारे यश आयुष्यभर तुमची ओळख बनून राहतं. धन्यवाद. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा आणि जीवन बदलणारे विचार पाहण्यासाठी मराठी मोटिवेशनल कोच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी कथेसह. नमस्कार.